बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक प्राचार्य शिवाजीराव बागल लिखित कादंबरी भंगलेलं स्वप्न, भाग 6. मालनच्या हातगाडीवर वडापाव खाता खाता जानूदाजी हनुमा आप्पा बोलत होते. वडापाव कसा खमंग आणि टेस्टी आहे बघा की. दाजी काही म्हणा, मालनच्या वड्याची चवच न्यारी. मी तर आठवड्यातून एकदा दोनदा गरमागरम वडे पार्सल घेऊन घरी जातो. परंतु खरं कौतुक करण्यासारखं त्यांचं कामच आहे. मुलांच्या शिक्षणाकरता दोघं नवरा बायको झटतात. परिस्थितीचं रडगाणं गात न बसता प्रतिकूल परिस्थितीवर कसं स्वार व्हावं, पुढच्या पिढीच्या कल्याणासाठी आयुष्य कसं सत्कारने लावावं, हे या दोघांकडून शिकावं. आप्पा सदा शिपाई घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालणारा, दिवसाचं वेळापत्रक आखीव रेखीव असते त्याचं. नीट नाकासमोर चालणारा, कोणाच्या भानगडीत न पडणारा, इमाने इतबारे शाळेची नोकरी करणारा, परिस्थिती नसताना देखील धाडसाने मुलांना शिकवणारे आईबाप दुर्मिळ आणि शिकणारी पोरंही दुर्मिळ. शिकून सवरून आईवडिलांचं नाव कमवतील बघा, जनूदाजी म्हणत होता. खरंच मालनताई, तुम्ही धन्य आहात. कामाचा निपटारा करत मुलावर चांगले संस्कार केले, त्यांच्या उच्च शिक्षणाला पाठबळ दिले, मनोबल दिले आणि मुलांवर उत्तम संस्कार केले. अहो आप्पा, दाजी, तुमच्यासारख्या अनेक जणांचे आशीर्वाद पाठबळ आमच्या पाठीशी आहे. परिस्थिती माणसाला जगायला शिकवते, प्रतिकूलतेवर मात करत कसं पुढं जायचं याचा मार्ग दाखवते. हातपाय हालत आहे तोपर्यंत धडपडायचं, प्रयत्नाने यश मिळतंय. ग्राहकांच्या आशीर्वादानं दयेनं बरं झालं आहे. मालनबाई, तुमच्या एवढं दुसरं कोण भाग्यवान असणार आहे. एक मुलगा डॉक्टर होणार, एक मुलगा इंजिनियर होणार, सुना पण तशाच हुद्द्यावर असणारा मिळणार, जावई नोकरदार मिळणार. मग काय, तुम्ही आणि सदा बंगल्यात बसून पंख्याची गार हवा खाणार. तुमच्या सेवेला नोकर चाकर असणार. तेव्हा मालनताईचा वडापाव स्टॉल बंद राहणार, नवरा बायको सुखाच्या गादीवर लोळणार. ह्या आताच्या कष्टाची पुण्याही फळाला येणार बघा, जनूदाजी आपुलकीने म्हणत होते. हे बघा दाजी, आपण आपलं कर्तव्य करायचं. पोरांकडून सुनांकडून कसलीही अपेक्षा ठेवायची नाही. आपण सासू सासऱ्यांच्या तोऱ्यात वागायचं नाही. सुनांना सुना न मानता आपल्या लेकी समजून वागायचं. शहाणपणानं वागायचं, शहाणपणानं जगायचं. देवाघरचं बोलावणं आलं की आनंदानं निघायचं. तोपर्यंत कष्ट करायचं. पोटाला मिळतंय ना, मग ते पोटभर खायचं. नातवंडांना आनंदानं खिळवायचं. तेवढ्यात हनुमा आप्पा म्हणाले, मालनताई, स्वप्नातून बाहेर या. अजून पोरं शिकतायत, मग त्यांची लग्न होणार, मग नातवंड होणार. तोपर्यंत कढईत वडे तळता तळता नातवंडांना खेळवल्याचं स्वप्न पाहताय म्हणा की. आप्पाने असं म्हणतात स्वप्नात हरवलेली मालन खुदकन हसली आणि मनसोक्त हसत जनूदाजीनं खरंय गाड्या म्हणत हनुमा आप्पाला टाळी दिली. आनंद गावी आला होता. सदाने सहज विषय काढला. बरेच दिवस सुट्टीला आला नव्हता. खर्चाला पैसेही मागितले नाहीत. मेसचा खर्च तुझा पॉकेट मनी कसा भागवतोस? आम्ही तर काय करणार, रोज रोज मर मर काम करायचं, पैशाला पैसा जुळवत बसायचं. तुमचं शिक्षण पूर्ण झालं म्हणजे आमची धावपळ थांबेल. परंतु अभ्यासाकडे लक्ष देता येतं की नाही? वेळेवर खातो पितो की नाही? पूर्वीसारखा तू दिसत नाहीस. सदानं एका पाठोपाठ एक प्रश्न विचारायचा सपाटा लावला होता. बाबा, कितीदा तेच तेच प्रश्न विचाराल? मी उपाशी मरत नाही. पोटाला 3 टाईम खातो आणि पैशाचं म्हणाल
तर माझ्या खर्चाचा प्रश्न मी सोडवला आहे, त्याची तुम्ही चिंता करू नका. आनंद म्हणाला, अरे मग पैशाची व्यवस्था कशी करतो? पोटापाण्याकडे दुर्लक्ष तर करीत नाही ना? सदा म्हणाला, बाबांना खरं सांगावं का, मी सोनमचा बॉडीगार्ड म्हणून पार्ट टाईम नोकरी करतो आणि तीही माझ्याच वर्गात शिकते आहे, असं म्हणून सांगावं का नको? बाबांच्या मानी स्वभावाला ते आवडणार नाही. कदाचित ते आपल्या श्रीमुखात भडकावून देतील. त्यापेक्षा खोटं सांगावं म्हणून आनंद म्हणाला, श्रीमंत व्यापाऱ्यांच्या मुलांची खाजगी ट्युशन घेतो, त्यातून मला खर्चापुरते पैसे मिळतात. तुम्ही नका काळजी करू. आता आम्ही लहान नाही, आमचे प्रश्न आम्ही सोडवू शकतो. तुम्ही फक्त फीची तरतूद करत जावा. बाबा, तुमचं ठीक आहे, परंतु आई रस्त्यावर वडे तळते, वडापाव विकते म्हणून आम्हाला अपमानित व्हावं लागत आहे. तेवढा आईचा उद्योग बंद करावा असं मला वाटतंय. आनंद निर्विकार वृत्तीने तुटकपणे बोलला. अरे आनंद, त्या माऊलीच्या कष्टानं तुमच्या शिक्षणाला पाठबळ दिलं आहे, घर खर्चाला आधार दिलाय. तो व्यवसाय केला म्हणून आईची प्रतिष्ठा कमी होत नाही, उलट तिची प्रतिष्ठा वाढते. अपार कष्ट करून मेहनत करून तुमच्या शिक्षणाला ती हातभार लावते. घरात तिचाच आधार आहे. सुपर बाजारमध्ये झाडलोट करण्याचे, धान्य निवडण्याचे काम केले तिनं. वाढत्या खर्चाला अधिक हातभार लागावा म्हणून तिनं वडापाव स्टॉल चालू केला. त्या व्यवसायात पातक नाही, सचोटीनं प्रामाणिकपणे ग्राहकांची सेवा करत तिनं स्वतःचा वडापाव व्यवसाय फेमस केला आहे. तिची साथ नसती तर मी तुमची लाखो रुपये फी भरू शकलो असतो का? आनंदा, डोक्यात कुठलं खूळ घेऊन बसलाय? तू बघण्याचा दृष्टिकोन बदल, म्हणजे मग तुला त्या व्यवसायात प्रतिष्ठा दिसेल. आणि खरं तर तुम्हाला नोकरी लागल्यानंतर आम्ही तर कशाला धावपळ करू, तुमच्याजवळ आनंदानं गुजराण करू. परंतु तोपर्यंत व्यवसाय बंद करता येणार नाही, हे लक्षात ठेव. आनंद, कष्ट केल्याशिवाय पैसा मिळत नसतो. स्वकष्टानं प्रामाणिकपणे मिळवलेला पैसा माणसाला आत्मसन्मान देतो, प्रतिष्ठा देतो. दुसऱ्यांना फसवून वाममार्गानं मिळवलेलं धन माणसाची अप्रतिष्ठा करते. जनमानसात अशा व्यक्तीला स्थान नसतं. स्वाभिमानाने कष्ट करायला काय हरकत आहे? कष्टाचा पैसा माणसाला आयुष्यभर साथ देतो, हिंमत देतो, नीती शिकवतो. परंतु प्रतिष्ठेचा बुरका पांघरून वाममार्गाने मिळवलेली धनसंपदा माणसाला सुख लाभू देत नाही. हेच निर्विवाद सत्य आहे. सदा आनंदला ताड बोलत होता. आईचा व्यवसाय बंद करा या आनंदच्या वाक्याने सदाचा संताप अनावर झाला होता. कारण काल परवापर्यंत आज्ञेत वागलेला मुलगा आज अप्रतिष्ठेचा विचार करू लागला होता. पण त्याला हे कळत नव्हतं की कष्टानं माणसाची प्रतिष्ठा वाढते. अप्रामाणिकपणे वागल्यानं, लाडी लबाडी करून वागल्यानं अप्रतिष्ठा होते. डॉक्टर होणार आहेस म्हणजे काही आबाळातून पडला नाहीस, याच मालंच्या कुशीत वाढलास, तिच्याच मायेच्या पदराखाली लहानाचा मोठा झालास. डॉक्टरकीचं शिक्षण घेताना आईचा व्यवसाय हा तुझ्या अप्रतिष्ठेला कारणीभूत कसा काय होतो हेच मला कळत नाही. सदा तनतनतच होता. बाबा, दादा, स्वयंपाक झाला आहे, जेवायला या. नैनाचा आवाज येताच आनंद म्हणाला, मला भूक नाही, तुमचे तुम्ही जेवून घ्या. पण तू जेवल्याशिवाय बाबा कसे जेवतील? अजून आईला येण्यास तासभर तरी उशीर लागेल. तुम्ही दोघं जेवला म्हणजे भांडी स्वच्छ करून मला अभ्यासाला बसता येईल. भूक नसेल तर थोडं खा, पण उपासपोटी राहू नकोस. उपासपोटी झोपलास तर झोप लागणार नाही तुला. मी ताटं तयार केली आहेत. असं नयनाने म्हणताच अनिच्छेनेच आनंदा बाबाबरोबर जेवायला बसला. पण दोघे एकमेकाशी एक शब्दही न बोलता खाली मान घालून जेवत होते. आज या दोघांचा मूड बरा दिसत नाही. दोघात काहीतरी बिनसले असावे असा नयनाने अंदाज घेतला.
सोनमच्या गाडीतून आनंद रोज भटकंती करायचा. तिच्या पाठीशी सावलीसारखा उभा राहायचा. परंतु मित्रमैत्रिणीपुढे सोनम तोऱ्यात वागायची. आनंदला किरकोळ कामे सांगायची. प्रसंगी आनंदला चार चौघात फटकळपणे बोलून अपमानित करायची. हे सगळं आनंदला कळत होतं, परंतु परिस्थितीमुळे मजबूर असलेला आनंद सारं सहन करत होता. एकांतात सोनम आनंदशी भरभरून बोलायची, प्रेमानं वागायची, पण तिचा मूड केव्हा खराब होईल हे सांगता येत नसे. सोनम श्रीमंत बापाची पोर, लाडावलेली. एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली की आदळआपट करायची. तोंडाला येईल ते बोलायची, बेलगाम. आपण पैशानं सारं विकत घेऊ शकतो अशी तिला घमेंड होती. आज तसं वागायला एक कारण घडलं होतं, त्यामुळं सोनम जास्त चिडली होती. कॉलेजच्या लायब्ररीत आनंद अभ्यास करत बसला होता. तिथे त्याच्याजवळ येऊन पूजा बसली व हळू आवाजात म्हणाली, आनंद, माझ्यावरचा राग कमी झाला नाही का? माझी काहीही चूक नसताना माझ्याशी अबोला का? मला जे बोलायचं आहे, जे सांगायचं आहे ते मी या चिठ्ठीत सविस्तर लिहिलंय. चिठ्ठी वाच, म्हणजे तुला कळेल. माझा किंवा तुझा काहीही दोष नसताना केवळ सोनमने माझ्या पप्पांचा गैरसमज केलाय. या सर्व गोष्टीला सोनम कारणीभूत आहे. तू निवांत असशील तेव्हा चिठ्ठी वाच, मला उत्तर हवं आहे. असं म्हणत डोळ्यांतील अश्रू रुमालाने पुसत पूजा उठली. उठून बाय म्हणत जाण्यासाठी वळते न वळते तोच अचानक दनादन पाय आपटत सोनम जवळ आली. द्वेषाने आणि त्वेषाने पेटलेल्या सोनमने खाडकन पूजाच्या श्रीमुखात भडकावली. अचानक घडल्या प्रसंगाने पूजाला चक्करच आली. अचानक असा प्रकार घडल्याने आनंदही अवाक झाला. लायब्ररीमध्ये इतर मुलामुलींमध्ये एकच गोंधळ उडाला. ग्रंथपाल मदतनीस धावून आले. त्यांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. इतरांच्या स्टडीमध्ये डिस्टर्ब करू नका. आनंद, तुला कळायला हवं, तू हुशार विद्यार्थी आहेस. तुमचे आपसातले हेवे दावे तिकडे बाहेर पहा. विनाकारण आमच्या डोक्याला टेन्शन नको. ग्रंथपाल बोलले, सॉरी सर, माझी काही चूक नसताना सोनमने मला थप्पड लगावली. पाहिजे तर आनंदला विचारा. पूजा हुंदके देत म्हणाली, इथं रडण्याचं नाटक करते आहेस? आनंद माझा बॉयफ्रेंड आहे. तू त्याला गटवायचा प्रयत्न करीत होतीस. मी हे मुळीच खपवून घेणार नाही. आज एक थप्पड लगावली, याद राख, माझ्या आनंदच्या नादी लागलीस तर इकडचं थोबाड तिकडं करून ठेवेन. अहो मॅडम, ही सार्वजनिक लायब्ररी आहे. तुमचा खाजगी मामला चव्हाट्यावर आणायला, एखाद्याला थप्पड लगावायला, अरेरावी करायला, गुरमीत वागायला ही तुमची खाजगी प्रॉपर्टी नाही. एकतर शांततेचा भंग करताय आणि वरून तोऱ्यात बोलताय. जनाची नसेल तर निदान मनाची तरी लाज असू दे. फर्स्ट वॉर्निंग देऊन सोडतो, नाहीतर मला तुमच्याविषयी डीनकडे तक्रार करावी लागेल. ग्रंथपाल रागाने बोलताच, सॉरी सर म्हणत आनंदने सोनमचा हात धरून तिला बाहेर न्यायचा प्रयत्न केला. परंतु चवताळलेल्या नागिनीप्रमाणे सोनमने आनंदचा हात झिडकारला व त्वेषाने म्हणाली, आनंद, तू माझा प्रायव्हेट नोकर आहेस. माझा हात सोड, हात सोड माझा. नोकराने नोकराप्रमाणे राहायचं असतं. अरे, खाजगीत तू माझा यार असशील, परंतु इतरांच्या नजरेसमोर तू माझ्या आज्ञेत राहणारा फालतू नोकर आहेस. समजलं? माझा बॉडीगार्ड आहेस. माझ्याच पैशावर जगतोस आणि इतरांदेखत माझा हात धरून माझी प्रतिष्ठा धुळीला मिळवतोय काय? चल सोड, सोड माझा हात. असं त्वेषाने म्हणत आपल्या हाताच्या मुठी आवळत आनंदला सर्वांसमोर अवमानित करून सोनम निघून गेली. तिच्या मागोमाग आनंदही अपराधी भावनेनं निघून गेला. सोनमच्या विक्षिप्त वागण्यानं आनंद भांबावून गेला होता. मनाची बेचैनी वाढली होती. सोनम लवंगी मिरचीसारखी कडक होती, तर पूजा मंदिराच्या गाभाऱ्यातील स्निग्ध प्रकाशात चकाकणारी तेजस्वी मूर्ती होती. शांत समयी मूर्तीला वंदन करावं की कडक लक्ष्मीचे चोचले पुरवावेत. आनंदच्या मनात गुंता वाढत चालला होता. आनंद आज रूम बाहेर गेला नाही. जणू काही त्याने स्वतःला कोंडून घेतलं होतं. झोपण्यापूर्वी आनंदने पूजाची चिठ्ठी काढली. बेडवर पडून पुन्हा पुन्हा तो चिठ्ठी वाचू लागला. प्रिय आनंद,
माझ्या पप्पांनी तुला विनाकारण अपमानित करून कामावरून कमी केलं. माझ्या पप्पांना हाय BP आहे. आपण डबा खात असताना सोनमने तिच्या मोबाईलमध्ये आपले फोटो काढले. ते फोटो सोनमने पप्पांना दाखवले. सोनमने पप्पांच्या मनात गैरसमज निर्माण केला. आमचे मध्यमवर्गीय संस्कारशील कुटुंब त्याला तडा जाऊ नये म्हणून अबोल राहिले. आपलं प्रेम असावं परंतु घराण्याला काळीमा लागायला नको म्हणून पप्पा दक्ष असतात. लगेच त्रागा करून घेतात. आईने पप्पांचा गैरसमज दूर केला. तुला बोलून दुखावल्यामुळं पप्पांना आता पश्चाताप होतोय. तुझं माझं निर्व्याज निखळ प्रेम असंच राहू दे. योग्य वेळ आल्यावर त्याला मूर्त रूप देऊ. पण आनंद, तूर्त तुला एक सांगते, ऐकशील ना माझं? त्या नटव्या सटवीपासून दूर राहा. तेच तुझ्या आणि माझ्या हिताचं आहे. सोनम स्त्री नसून एक जहरी नागिन आहे. तिच्यापासून दूर हो, सावध हो. तुझी जीवनभर पूजा करण्यासाठी, जीवनभर तुला साथ देण्यासाठी तुझा हात कायमचा हातात घेण्याचा मी मनाचा निश्चय केला आहे. मी माझ्या मनातील अव्यक्त भाव आज चिठ्ठीतून व्यक्त केले आहेत. मला विश्वास आहे तू मला साथ देशील. आई आणि पप्पा मोठ्या विश्वासाने आपल्या निर्णयाला संमती देतील याची मला खात्री आहे. वैभवात वाढलेल्या श्रीमंतीने लाडावलेल्या सोनमला फक्त तुझा वापर करून घ्यायचा आहे. एक दिवस तुझा ती कचरा करेल, तुला व तुझ्या ध्येयाला पायदळी तुडवेल, तेव्हा मात्र मीच तुला समजून घेईन. माझं अंतरंग समजून घेशील ना? माझ्या अंतरीच्या वेदना समजून घेशील ना? तुझीच पूजा. बेडवर लोळता लोळता आनंदच्या डोळ्यांसमोरून पूजा हटत नव्हती. तर मधूनच सोनमचा नखरेल स्वभाव, तिचे लाडीक जाळे, सर्वस्व झोकून देण्याची तिची कलंदर वृत्ती, केसांची झुलपे उडवत चालणारी सोनम, मौज मज्जा मस्तीत आयुष्य सुखात जगणारी, बाह्यबंधने झिडकारणारी आणि हट्टानं दरमहा मला 10,000 रुपये पुरवणारी सोनम, माझी साक्षात लक्ष्मी देवता. सोनमसारख्या लक्ष्मी देवतेला त्यागणं बरं नाही. पूजा सोज्वळ सौंदर्याची, सरस्वतीची मूर्ती आहे, अबोल कारुण्याची मूर्ती. आयुष्यभर साथ द्यायला पूजा तयार आहे. नक्की काय करावं ते आनंदला कळत नव्हतं. आनंदचं मन बेभान झालं होतं. मनातले द्वंद्व संपत नव्हते. रात्रभर या विचारांच्या तंद्रीत असलेल्या आनंदचा केव्हा डोळ्याला डोळा लागला हे कळलं नाही. रमेश मन लावून इंजिनिअरिंगचा अभ्यास करत होता. कोकणातील समृद्ध वातावरणात आपलं ध्येय साध्य करण्यासाठी रमेश सातत्याने अभ्यास करत होता. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या, वनराईने नटलेल्या, सदाबहार वृक्षवेलींनी सजलेल्या हिरव्या गर्द, आनंददायी, मन प्रसन्न करणाऱ्या आनंददायी वातावरणात रमेश रम्मान झाला होता. शनिवार रविवार मस्तपैकी भटकंती करणे, मित्राच्या बाईकवरून फेरफटका मारणे हे चालूच होतं. तारुण्यात आलेल्या पोरापोरींना बाईकवर भटकंती करण्याचा अतिउत्साह असतो. गाड्या पळवण्याचा थरार त्यांना अनुभवायचा असतो. आनंद एन्जॉय करायचा असतो. मस्तीत झिंगाट होऊन सैराट व्हायचं असतं. पण रमेशला स्वतःची बाईक नव्हती याचीच खंत त्याच्या मनात होती. बाबा, दादा इतका माझा शिक्षणाचा जादा खर्च नाही, हे खरं आहे की नाही? रमेश म्हणाला. हो, खरं आहे. मी कधी तुमच्यापाशी हट्ट केला का? नाही, कारण तुम्ही मुलं सुजान आणि संस्कारी आहात. आपली परिस्थिती नाजूक आहे याची तुम्हाला जाणीव असल्यानं तुम्हीही कधी हट्ट करीत नाही. सदा म्हणाला. मग आता तुम्हाला माझा हट्ट पूर्ण करावा लागेल, नाहीतर मग मी कॉलेजला जाणार नाही, म्हणत रमेश रुसून बसला. अरे, असं करून कसं चालेल? सांग पाहू, तुला काय हवं आहे? मला नवीन मॉडेलची हिरो होंडा बाईक पाहिजे. रमेश काहीतरी किरकोळ वस्तू मागेल असं सदाला वाटलं होतं. आपण किरकोळ वस्तू रमेशला देऊ, परंतु रमेशचा हट्ट ऐकून सदाची बोबडीच वळली. डोळ्यांपुढं अंधारे आली. आपल्याला मुलाचा हट्ट पुरवता येत नाही याचं दुःख सदाला वाटत होतं. रमेश,
एवढे पैसे कुठून आणू? तुझा बाप साधा शिपाई आहे, मी तहसीलदार नाही. परिस्थितीचं भान ठेवा. पॅन कार्ड, रेशन कार्ड, आधार कार्ड दिल्यावर आणि 1/4 रक्कम भरल्यावर एका दिवसात लोन मंजूर होऊन गाडी ताब्यात मिळते. महिन्याला 1200 ते 1500 रुपये हप्ता भरला म्हणजे झालं. आता फक्त तुम्ही 15,000 रुपये द्या, बँक लोन लगेच मिळतंय. बँका उद्योगधंद्याला कमवायला लोन लगेच देत नाहीत, पण घर बांधायला, फ्लॅट घ्यायला, नव्या गाड्या घ्यायला झटक्यात लोन देतात. गाड्या घेऊन रुबाबात फिरणं कमवायचा धंदा नव्हं. गाडीला लागणारं पेट्रोल, त्याचा रोजचा खर्च गमवायचं काम. आधी 4 पैसे कमवायला शिक. सदा हतबल होऊन म्हणाला. अहो, कशाला आडेवेडे घेताय? कधी नव्हे ते रमेशने पहिल्यांदा हट्ट केलाय. तुम्ही त्याला नाराज करू नका. आपली थोडी ओढाताण होईल. आपण आपल्या लेकरासाठीच करतोय ना. रमेश, तू जा तुझ्या कॉलेजला. आम्ही तुला पुढच्या महिन्यात नवी कोरी गाडी घेऊन देऊ. लेकराचा हट्ट आपण पुरवायचा नाही तर कुणी पुरवायचा? हट्टानं मागून घ्यायचं त्यांचं पोरवय आहे. मालनं रमेशची बाजू नेटानं लावून धरली, त्यामुळं सदाचा नकार मावळला आणि तो नाईलाजानं म्हणाला. ठीक आहे, मालन म्हणते आहे तर पुढच्या महिन्यात गाडी घेऊन देऊ, परंतु पहिल्या नंबरानं पास झाला पाहिजेच. हो हो, पहिला नंबर आत्तापर्यंत सोडला नाही मी आणि यापुढेही सोडणार नाही. सारखं आपलं नंबर काढला पाहिजे म्हणून टूर लावत बसताय. रमेश, आता तुमच्या अंगात रग आली आहे म्हणून एवढ्या तेवढ्या कारणावरून आमच्यासमोर हट्टानं रडगानं गात बसताय. आम्ही काय काय भोगलंय, कसं सोसलंय, कसं निभावतोय हे तुम्हाला सांगून कळणार नाही. सदा आपली हतबलता आणि हताशपणा व्यक्त करत होता. पुढील महिन्यात रमेशला होंडा बाईक घेऊन दिली तेव्हा रमेशची कळी खुलली. सुसाट वेगात रमेश गाडी चालवत होता. रमेश सिंगल आहे, त्याची बाईक पण सिंगल आहे म्हणत विद्यापीठाच्या आवारात रोजी रमेशच्या गाडीवर पटकन बसली. आपली हक्काची डबल सीट म्हणून रमेश रोजीच्या प्रेमात अकंठ बुडाला. पैसा असेल, गाडी असेल तर पोरी पटकन पटतात. पटत नसेल तरीसुद्धा पटवून घेतात. अजिबात पटलं नाही तरी दुसऱ्या गाडीवर कब्जा करतात. कॉलेजच्या पोरांपुरीत हे असलंच वातावरण जास्त झालंय. चाकोरीबद्ध वागायला गेलं की डरपोक म्हणतात, फॅडिस्ट म्हणतात. आपल्यावर पैसे उधळणारा आणि गाडीवर फिरवणारा असला म्हणजे बास. तरुणांचं जग झपाट्यानं बदलतंय. त्या बदलाचं वारं त्यांच्या अंगात भरतंय. स्कार्फ तोंडाला गुंडाळून, डोळ्याला गॉगल लावून पोरगी बाप्पा देखत गेली तरी बाप्पाला पोरगी ओळखू येत नाही आणि ओळखून आली तर सरळ म्हणते, तो माझा बॉयफ्रेंड आहे, त्यात काय एवढं? बापाला तसेच आपल्या संस्कृतीला झुरळ झटकल्या गत करून पुढं बघून निघून जाते. हे काही खरं नाही गड्या, असं जणू दाजीला वाटत होतं. सदाला पूर्वीसारखी धावपळ जमत नव्हती. जीवाच्या नेटानं रोजचं काम करत होता. शारीरिक थकवा जाणवत होता. नोकरी करायला गेलं पाहिजे, संसाराचा गाडा तर ओढलाच पाहिजे. बघता बघता 4-2 वर्ष जातील. मुलं रांकेला लागतील. पुढे सुखाचे दिवस येतील. पण ते सुख बघायला आपले डोळे उघडे राहतील की मिटतील हे काय सांगता येत नाही. आनंदला डॉक्टर करायचंय, रमेशला इंजिनियर करायचंय, नयनाचं हात पिवळं करायचं आहेत. अजून आपल्यापुढं प्रचंड कामं आहेत. शिवाय मी एकटा कुठं आहे? सोबत साथ देणारी धडधाकट मालन आहे. ती बरोबरीनं खांद्याला खांदा देऊन संसाराचा गाडा ओढते आहे. मालनची साथ आहे म्हणून तर सर्व काही सुरळीत चालू आहे. पूर्वीसारखी सायकल चालवायला पायात बळ उरलं नव्हतं. सायकल चालवताना दम लागायचा, धाप भरायची. आपलं दुखणं, व्यथा, वेदना कोणाला सांगून काय उपयोगाचं आहे का? सदा मनाशी संवाद करायचा. आनंदचे मेडिकलचे शेवटचे वर्ष होते. त्यातच धुमाळ पाटलांनी सदाला गळ घातली. सदा, आनंद शेवटच्या वर्षाला आहे. रमेश इंजिनिअरिंग करतोय आणि नैना BCom करते.
पोरं शिकवली हे लई झाक केलं बघ. अरे ऐपत असणाऱ्यांची पोरं शिकत नाहीत, ऐपत नसणाऱ्यांची पोरं शिकून मोठ्या मोठ्या हुद्द्यावर जाते. ती तुझी ऐपत नव्हती पण पोरं शिकली. हां, पोरांच्या शिक्षणामुळं बापाची पत वाढली. तुला जमीन जुमला गाडी बंगला नाही, तरी सुद्धा तुझा पोरगा डॉक्टर होतोय म्हटल्यावर आम्ही ठरवलं, म्हणजे मनाशी पक्क केलं. ठरवलं म्हणजे ठरवलं. पाटील, काय ठरवलं तुम्ही? असं कोड्यात काय बोलताय? तुम्ही पाटील थोर माणसं, मी साधा शिपाई गडी. सदा म्हणाला, अरे सदा, ही केवढी मोठी इस्टेट. आम्हाला गावात जनमानसात मानाचं स्थान, मानाचं पान. आम्हाला विचारल्या बिगार गावाचं पान हलत नाही. हे समज तुला ठावा आहे ना? मग होय पाटील साहेब, तुमचं प्रतिष्ठित घराणं सर्व पंचक्रोशीला माहीत आहे. सदा म्हणाला, तर मग मला असं म्हणायचं आहे सदा, माझी लेक बकुळा तुझ्या आनंदला द्यावी. असं झोकात लगीन लावून देतो, तुला मोठ्या घराण्याचा मान मिळेल. आम्ही तुझी जमीन जुमला घरदार ह्याला महत्त्व देत नाही. तुझा पोरगा डॉक्टर होतोय म्हटल्यावर आम्ही आमचा मानपान बाजूला ठेवला आणि तू आमचा होणारा इवाई म्हणून आम्ही हात जोडायला आलोय. पोरगं शिकतंय तोपर्यंत जमवून ठेवू, साखरपुडा उरकून घेऊ. शिक्षण पुरं झालं म्हणजे लई शिंग फुटत्या ती, तेव्हा आताच बोलणी करून बांधून ठेवलेलं बरं असतं या. मग सदा कसं तू म्हणशील तसं आपल्याला पण धुमाळ पाटील म्हणतात. असा लग्नाचा बार उडवून देऊ की भास? मिशीवरनं बोट फिरवत धुमाळ पाटील सदाचा अंदाज घेत होता. पाटील, तुमचं खरं आहे. आनंदाचं शिक्षण चालू आहे. तो MBBS करून थांबतोय की पुढं अजून शिकतोय ते बी मला माहीत नाही. शिवाय आधुनिक जमाना आहे. शिकलेली पोरं पोरी आईबापाच्या वचनात राहतील की नाही याचा काय नेम सांगावा? उगी आपण बोलून वचनाला कशाला बट्टा लावून घ्यायचा? मुलाचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचा तो निर्णय घेईल. त्याने दिलेल्या पसंतीला आपण होकार द्यायचा आणि आशीर्वाद द्यायचा. सदा शांतपणे म्हणाला, म्हणजे आम्ही काय समजावं? धुमाळ पाटलाचा थुक्का ओलांडायची या गावात आजपर्यंत कोणी हिंमत केली नाही आणि तुम्ही आमचं म्हणणं आडपडद्यानं धुडकावताय, असंच म्हणणं आहे ना तुमचं? तसं नाही पाटील, पूर्वीचा काळ आता राहिला नाही. तरुण शिकलेली पिढी आपल्या होला हो कसं म्हणणार? वार वा, यालाच म्हणतात गरिबाला 9 मन मांदा असतंय. आम्ही आमचा मानमरात बाजूला ठेवला, चांगलं नातं जोडायला आलो. पाहुण्याचा मान देऊन जवळ करावं म्हटलं तर लांब पळताय. शिक्षणानं बरीच मिजास आली म्हण की. पाटील नाक फेंदारात डोळं मोठं करून बोलत होते. पाटील, गैरसमज करून घेऊ नका, माझं म्हणणं समजून घ्या. सदा म्हणत होता. हां, तुमच्यासारख्या दळभद्र्या लोकांच्या तोंडातल्या बाता ऐकून ढुंगणावर लाता घातल्या म्हणजे कळतंय, म्हणत रागारागानं धुमाळ पाटील उठले व कुर्ऱ्यातच निघून गेले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.